काल सायबर पोलीस स्टेशननी कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये जे मनी म्यूल अकाउंट असतं म्हणजे एखाद्याच्या नावावर असणारं अकाउंट हे दुसऱ्याला वापरण्यासाठी देणं आणि त्या वापरायला देण्याच्या बदल्यात त्याच्यामध्ये कमिशन घेणं आणि हे जे कमिशन आहे किंवा हे जे अकाउंट वापरायला दिलेलं आहे या अकाउंटवर जी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ही सायबर फ्रॉडस्टर्सनी सायबर स्कॅमर्सनी अवैध मार्गाने मिळवलेले जे पैसे आहेत लोकांना फसवणूक करून डिजिटल अरेस्ट असेल किंवा बाकीचे जे फ्रॉड्युलंट मीन्स वापरून जे काही फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचे पैसे जे अकाउंटवर आलेले होते त्या पद्धतीचे अकाउंट आहे। आणि कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही जी कारवाई करताना याच्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्या आरोपींचं 27 तारखेपर्यंत 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि या 4 आरोपींपासून अजून कोण असे अकाउंट आहे किंवा अकाउंट होल्डर आहेत ज्यांनी आपले अकाउंट वापरण्यासाठी दिलेले आहेत किंवा आपले सिम कार्ड वापरण्यासाठी दिलेले आहेत किंवा त्या अकाउंटवर इश्यू झालेले डेबिट कार्ड असेल, ATM कार्ड असेल किंवा चेक असेल तो वापरण्यासाठी दिलेला आहे। याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी घोडके साहेब करत आहेत आणि ही जी कामगिरी आहे ही सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आहे ही हवालदार सुप्रिया रोमन, हवालदार संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे आणि पवार या पथकांनी केलेली आहे आणि अद्यापर्यंतची सातारा जिल्ह्यातील ही 9वी कामगिरी आहे, ज्याच्यामध्ये यापूर्वी देखील ज्या 6 गुन्हे दाखल झालेले आहेत ते असेच मनी म्यूल अकाउंट म्हणजे अकाउंट दुसऱ्याला वापरायला देणं आणि त्याच्या बदल्यात कमिशन घेणं आणि 2 गुन्हे जे आहेत ते ATM वापरायला देणं म्हणजे त्या ATMमधून ते विड्रॉ करून घेतात आणि त्यातले काही कमिशनचे पैसे त्या ATM कार्ड होल्डरला देतात आणि तिसरा प्रकार जो आहे तो सिम कार्ड वापरायला देणं। अशा पद्धतीची ही कारवाई आपल्या सातारा जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशननी केलेली आहे। यामागे आरोपीचं शिक्षण किती आहे साधारण? आरोपींचं शिक्षण ग्रॅज्युएट आहेत आरोपी आणि किती दिवस PC मिळेल त्यांना? 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळेल। आणि आरोपीची पार्श्वभूमी काय अधिकारी हां, यांच्यावर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काही आपल्या बाहेरच्या राज्यांमध्ये काही आपल्या राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत। 4 मिळून जवळपास 35 गुन्हे दाखल आहेत। हे सायबर निगडीत आहेत का? आणि सगळे सायबर क्राईम आहेत। थँक्यू. ठीक आहे.